नमस्कार बाळांनो, आजचा विषय पुन्हा मॅथमॅटिक्स गणित. काल आपण पेज नंबर आपलं झालेले काल 55 पर्यंत 55 पेज नंबर पर्यंत झाले. आपल्याला आता पुढे आपण जाणार आहोत पान नंबर 56 वरती 56 त्याच्यावरती आपण बघणार आहोत बाळांनो. तर बघा काय म्हटलेले. 1 a quarter, 1 and a quarter, 2 and a quarters, 3 and a quarters. आलं लक्षात बाळांनो? बघा पुन्हा सांगतोय. 1 and a quarters, 2 and a quarters, 3 and a quarters. बघा म्हणजे काय म्हटले, जे पूर्ण आहेत, हा जो पूर्ण भाग आहे, उदाहरणार्थ एक पूर्ण भाकरी, उदाहरणार्थ एक पूर्ण पोळी, चपाती वगैरे आपण काय म्हणतो त्या पद्धतीने, किंवा एक पूर्ण केकचा आकार नाही का वगैरे, किंवा एक पूर्ण कागदाचा सर्कल गोल केलेला किंवा कापलेला वर्तुळाकार गोल असलेला कागद वगैरे, कोणती वस्तू घ्या, म्हणजे एक पूर्ण की ज्याला आकार आहे, सेफ आकृतीबंध सेफ आकार आहे अशी ती वस्तू. आणि या सेफ दिलेल्या आकाराचे, ह्या आकृतीचे आपण 4 समान भाग करू शकतो. सम म्हणजे सारखे. ओके बाळांनो, सम म्हणजे सारखे असे 4 भाग आपण करू शकतो. आलं लक्षात? मग ह्या 4 भागापैकी काय म्हटलंय, 1 and a quarters, 1 and a quarters. बघा म्हणजे हा एक पूर्ण, आणि ह्या पूर्णचे हे 4 भाग, म्हणजे असे 4 भाग होतील. बरोबर बाळांनो? म्हणजेच एका भागाला आपण म्हणणार, बघा आपण जसं म्हणजे काय म्हणतो त्याला, पावभाग नाही का, हाफ, अर्धा. ओके, तर अशा पद्धतीने आपण जे करणार आहोत, आपल्याला आपण काय म्हणतो त्याला, पावभाग, हाफ, अर्धा वगैरे म्हणतो की नाही, त्या पद्धतीने बाळांनो आपल्या लक्षात येईल की हाफ क्वार्टर्स, हाफ क्वार्टर्स. आलं लक्षात? आधी मी तुम्हाला सांगितलंय, पेज नंबर पाठीमागे सांगितलेलं आहे, पेज नंबर 51, 52, 53, 54 वरती आपलं झालेलं आहे की हाफ अर्धा. बरोबर, हे 2 केले की हाफ अर्धा होईल. बरोबर, म्हणजे या पद्धतीने, हे बघा दाखवतो तुम्हाला बाळा, या पद्धतीने हाफ अर्धा झालं होतं आपलं. क्वार्टर्स, बघा क्वार्टर्स पावभाग, हे 4 पावभाग, हे मी तुम्हाला आधी शिकवलेले. आणि इकडे झालेले बाळांनो 3 क्वार्टर्स, 3 क्वार्टर्स. आता 3 क्वार्टर्स म्हणजे बघा या पद्धतीने, या 4 पैकी मी तुम्हाला आधीच शिकवलेले, या 4 पैकी 3 भाग घ्यायचे, हा भाग वेगळा, म्हणजेच मग या 4 भागापैकी, या 4 भागापैकी. ओके बाळांनो, इथपर्यंत आपल्या लक्षात आलेलं असेल. चला पुढे जाऊया. या आकृतीविषयी तुम्हाला समजलं. 1 and a quarters, 2 and a quarters, 3 and a quarters. ओके बाळांनो, चला बघा पुढे जाऊया. बघा 1 and म्हणजेच आपण याला काय म्हणणार, मराठीत सांगतो बाळांनो तुम्हाला, सव्वा 2. सव्वा म्हणजे एक पूर्ण आणि पावभाग, एक पूर्ण आणि पावभाग सव्वा. 2 and a quarters, 2 पूर्ण आणि हे असे, ह्या पद्धतीने, ह्या आकृतीबंध या पद्धतीने 2 आणि हा पावभाग. ओके बाळांनो, सव्वा 2. ओके, हा 3 and a quarters. बघा 3 and a quarters, हे 2 पूर्ण आकृतीबंध, 2 पूर्ण सेम सारखे,
हे 2 पूर्ण आणि हा हे 3 भाग. बघा चारापैकी 3 भाग. बघा चारापैकी आपल्याला 3 भाग. हे जे 4 भाग आहेत यांच्यापैकी आपल्याला 1 2 3 या चारापैकी 3 भाग, या चारापैकी 3 भाग 1 2 3 4 पैकी. ओके बाळांनो, समजलं? या 4 पैकी आपण 3 भाग घेऊ शकतो. इथे 4 पैकी 3 म्हणजेच मग हाफ, क्वार्टर लक्षात आलंय तुम्हाला, आणि 3 क्वार्टर्स म्हणजे 3 भाग. इकडे हाफ अर्धा, पाव, पाव लक्षात आले, आणि 3 क्वार्टर्स. ओके, म्हणजेच मग बघा हे समजलं तुम्हाला. आता 1 and a half, 1 and a half, 1 and a half म्हणजे हा एक पूर्ण, आणि 2 पैकी हे जे 2 आहेत या 2 पैकी एक भाग, या 2 पैकी ह्या 2 ह्या समान आकृतीचे आपण 2 भाग केले सेम सारखे, आणि त्याच्यापैकी एक भाग. ओके बाळांनो, म्हणजे 1 and half, एक पूर्ण आणि अर्धा. ओके बाळांनो, समजलं इथपर्यंत? एक पूर्ण आणि अर्धा. 2 and half, 2 and half. बघा मग आपण याला मराठीत म्हणणार बाळांनो दीड. याला दीड म्हणतोय. याला काय म्हणतो बाळांनो? दीड. ओके, एक पूर्ण आणि अर्धा, दीड. ओके बाळांनो, पुढे जाऊया बाळांनो. अडीच. बघा दुसरा आहे अडीच, म्हणजे 2 and half. 2 and half म्हणजे 1 2 हे 2 पूर्ण, 1 2 हे 2 पूर्ण, आणि या 2 भागांपैकी अर्धा. 1 2 and half म्हणजे 2 and a half म्हणजे 2 पूर्ण आकृतीबंध आणि अर्धा. त्याला आपण म्हणतो बाळांनो अडीच. त्याला काय म्हणतो मराठीत बाळांनो? अडीच. ओके बाळांनो, मग 2 and a half लक्षात आले. चला पुढे जाऊया बाळांनो. 3 and a half. 3 and a half. बघा मी तुम्हाला 2 वेळा सांगतोय वाचन करून बाळांनो. समजलं बाळांनो इथपर्यंत? 3 and a half, 3 and a half. बघा 3 साठी आपल्याला बघा काय म्हणावं लागेल मग? 3 म्हणजे 3.5. बघा म्हणजे 3 पूर्ण. 1 2 3 आणि हाफ. 1 2 3 पूर्ण. 3.5 साठी 1 2 3 पूर्ण, आणि ह्या 2 पैकी आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे, म्हणजेच हा भाग. ओके बाळांनो, 1 2 3 आणि हाफ अर्धा. ओके, समजलं बाळांनो? मग 1 and half, 2 and a half, 3 and half. बघा दीड, अडीच, 3.5. ओके बाळांनो, लक्षात आलं? चला पुढे जाऊया बाळांनो. पुढचं घेऊया. 1 and 3 quarters, 1 and 3 quarters, 2 and 3 quarters, 2 and 3 quarters, 3 and 3 quarters, 3 and 3 quarters. बघा म्हणजेच 1 and 3 quarters पावणे 2. 2 पूर्ण आणि चारापैकी 3 भाग दाखवतो मी तुम्हाला. 2 and 3 quarters पावणे 3, 2 पूर्ण. बघा सॉरी, 1 and 3 quarters, 1 and 3 quarters पावणे 2 म्हणजे 1 पूर्ण आणि 3 भाग. 1 पूर्ण आणि 3 भाग. ओके बाळांनो, हे बघा एक भाग काढून घेतलेला इथे. 1 पूर्ण आकृतीबंध आणि यापैकी आपले 3 भाग म्हणजे किती? पावणे 2. 1 and 3 quarters. सेकंड 2 and 3 quarters, 2 and 3 quarters पावणे 3. 2 पूर्ण आकृतीबंध, 2 पूर्ण असे 1 2 असे 2 पूर्ण आणि असे 3 भाग. ओके, म्हणजे पावणे 3. ओके बाळांनो, आणि 3 and 3 quarters, 3 and 3 quarters. बघा 3 and 3 quarters पावणे 4 साठी 1 2 3 आणि हे 3 भाग. 3 पूर्ण आणि 3 भाग पावणे 4.
ओके बाळांनो, बघा मग 1 3/4 बघा, 1 पूर्ण, 1 पूर्ण हा पूर्ण आणि यापैकी 1 2 3 हे 3 भाग. ओके, 1/4, 1 3/4 एक पूर्ण आणि 3 भाग. 2 3/4 1 2 3 आणि हे 1 2 3 हे 3 भाग. म्हणजेच बघा 1 2 3. ओके, बघा पावणे 3, 1 2 2 भाग आणि 2 पूर्ण आणि 3 भाग. ओके, आणि 3/4 1 2 3 आणि हे 3 भाग हे पावणे 4. ओके बाळांनो, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि तुम्हाला समजलं असेलच, यात शंका नाही. समजलं बाळांनो. आता पुढे जाऊया एक्सरसाइज. पुढे जाऊया एक्सरसाइज. एक्सरसाइजवरती आपण काय आहे ते आता त्या पद्धतीने आपण बघणार आहोत. एक्सरसाइज मध्ये बघा आपल्याला समजून घ्यायचे आता पुढे काय आहे, कशा पद्धतीने आहे बघा. एक्सरसाइज, रीड द फॉलोविंग फ्रॅक्शन. बघा मी एक एक शब्द तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहेत. रीड द फॉलोविंग फ्रॅक्शन अँड राईट देम इन वर्ड्स. पुन्हा सांगतोय, रीड द फॉलोविंग फ्रॅक्शन अँड राईट देम इन वर्ड्स. बघा, देम इन वर्ड्स. जे खाली अपूर्णांक, हे जे अपूर्णांक दिलेले आहेत 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 आणि 6 ही जी 6 उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणे आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि ती तुम्ही सोडवायची आहेत. ओके, तुम्हाला इंग्लिशमध्ये मी समजावून दिले, मराठीत म्हणजे काय की खालील जे अपूर्णांक दिले ते अपूर्णांक वाचा, त्यांचं वाचन करा व ते शब्दात लिहा. कशात लिहा बाळांनो? शब्दात. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाळांनो? आपल्याला तक्ता तयार करावा लागेल. काय तयार करावं लागेल बाळांनो? तक्ता तयार करावा लागेल. हे करण्यासाठी आपल्याला तक्ता तयार करावा लागेल. तो तक्ता तयार करण्यासाठी आपण बघा, तक्ता तयार करण्यासाठी आपण तो तक्ता कशा पद्धतीने तयार करायचा मी ते तुम्हाला सांगतोय बाळांनो. आणि व्यवस्थित तक्ता तयार केल्यानंतरच छानपैकी पट्टीचा वापर करत जा आणि पट्टीचा वापर केल्यानंतरच पुढे व्यवस्थित करायचं आहे. आता पेज नंबर माहिती तुम्हाला आहे. हे पेज नंबर आहे 56 56 मध्ये एक्सरसाइज क्वेश्चन 1 मध्ये, क्वेश्चन 1 एक्सरसाइज EXERCISE एक्सरसाइज 1 मध्ये, बरोबर. एक्सरसाइज 1 आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचन करून दाखवले. रीड द फॉलोविंग फ्रॅक्शन अँड राईट देम इन वर्ड्स. की खालील जे अपूर्णांक आहेत त्या अपूर्णांक वाचा व शब्दात लिहा. त्यासाठी आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे. तो तक्ता कसा तयार करायचा बाळांनो? छानपैकी पट्टी घ्यायची, पट्टीचा वापर करायचा आणि ती उदाहरणे तुम्हाला ती सोडवायची आहेत. ओके बाळांनो, अशा पद्धतीने छानपैकी 1 असे कॉलम करून घ्या. कॉलम केल्यानंतर बघा आपल्याला त्यांनी वाचावं लिहा म्हटलंय बाळांनो. वाचावं लिहा, वाचन करावं लिहा. तर इथे आपल्याला लिहायचंय बाळांनो. बघा एक्सरसाइज 1 मध्ये, एक्सरसाइज 1 आहे. वाचन इथे प्रथम आपल्याला फ्रॅक्शन्स, बघा स्पेलिंग आपल्याला इथे आहे. फ्रॅक्शन आपल्याला लिहून घ्यायचे बाळांनो.
FRACTION फ्रॅक्शन. ओके बाळांनो. आणि इकडे आपल्याला काय म्हटले त्यांनी, रीड बघा, रीडिंग म्हणजे वाचन, रीड म्हणजे वाचन, आणि रायटिंग. आता रायटिंग म्हणजे आपण लिहिणे म्हणजे राईट म्हणजे लिहिणे म्हणजे रायटिंग. रीडिंग अँड रायटिंग, आपल्याला ते लेखन करायचे आणि ते वाचन करायचं आहे. मग आपल्याला इथं लिहायचंय बाळांनो, बघा, READING बघा, रीडिंग अँड अँड रायटिंग WRITING. बघा, मी एक एक अक्षर तुम्हाला समजून सांगत आहे. बघा, इकडे फ्रॅक्शन लिहिले, इकडे रीडिंग अँड रायटिंग म्हणजे वाचावं लिहा. समजलं बाळांनो. आता बघा, आता फ्रॅक्शन, पहिलं गणित काय दिलेलं आहे बाळांनो फ्रॅक्शन मध्ये, बघा. मग पहिलं गणित आपल्याला इथे घ्यायचंय. फ्रॅक्शन मध्ये बघा, 2 and 3 quarters. 2 and 3 quarters बघा, चारापैकी 3 भाग. जे 4 भाग सांगितले तुम्हाला मी आता शिकवले. 2 पूर्ण, बरोबर, 2 पूर्ण, 2 पूर्ण. ओके बाळांनो, ओके, इथपर्यंत कळलं. अशा पद्धतीने हे उदाहरण दिलेले. मग हे आपण काय करायचे, फक्त आपल्याला शाब्दिक लिहायचं आहे. फक्त आपल्याला ते शाब्दिक लिहायचं आहे. काय करायचे, फक्त शाब्दिक लिहायचे. बघा, मग 2 TWO 2 and 3 THREE 3 quarters QUARTERS. काय सोपं आहे. 2 and 3 quarters एकदम सोपं आहे. समजलं बाळांनो पहिलं गणित. आता दुसरं सेकंड गणित आहे. पुन्हा काय म्हटले, सेकंड पण 3 and 1 quarters. बघा, क्वार्टर्स, की जिथे 1 असेल तिथे क्वार्टर्स, जिथे 1 असेल तिथे क्वार्टर्स. ओके बाळांनो. बघा, हे पुन्हा आपल्याला शाब्दिक लिहायचंय बाळांनो. काय अवघड आहे, सोपं एकदम. बघा, 3 THREE 3 and a quarter QUARTER. ओके बाळांनो, समजलं इथपर्यंत. हा, चला पुढचं गणित आहे बाळांनो. तिसरं आहे 11 and a half. बघा, 11 पूर्ण आणि अर्धा. 11 पूर्ण आणि अर्धा. इथं 3 पूर्ण आणि 4पैकी 1 भाग, इथं 2 पूर्ण आणि 4पैकी 3 भाग. ओके बाळांनो, मराठीत पण समजून दिले. मग इथे आपल्याला पुन्हा शाब्दिक लिहायचंय. ELEVEN 11 and a half. HALF half. सोपं एकदम. चला चौथं गणित घेऊया बाळांनो आपण. बघा, 5 3 4. ओके, मग 5 बघा बाळांनो, सोपं एकदम. 5 FIV 5 and 3. 5 and 3 THREE 3 quarters
QUARTER क्वार्टर्स. ओके बाळांनो, चला पुढचं गणित आहे बाळांनो, 5वं गणित आहे. 9 and a half. बघा, 9 पूर्ण आणि अर्धा, हाफ. 5 पूर्ण, 4पैकी 3 भाग. ओके बाळांनो, बघा मग इथं पुन्हा शाब्दिक NINE 9 and a half, HALF, हाफ. ओके बाळांनो, चला पुढे जाऊया. 6 शेवटचं गणित आहे बाळांनो. 8 1 and 4. बघा, 8 पूर्ण आणि 4पैकी 1 भाग. बघा, EIGHT 8 and a quarters, QUARTER. समजलं बाळांनो, 8 and a quarters. लक्षात आलं बाळांनो. पेज नंबर 56 वरती, 56 वरती तुम्हाला एक्सरसाइज मधील क्वेश्चन 1 तुम्हाला समजले. रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन अँड राईट देम इन वर्ड्स. रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन अँड राईट देम इन वर्ड्स आपलं झालेलं आहे. तुम्हाला छानपैकी मी समजावून दिलेलं आहे. ओके बाळांनो, इथेच थांबूया आणि पुढच्या तासाला पुढचं घेऊया. ओके, क्वेश्चन 2.